सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होतोय। त्या व्हिडिओमध्ये साईबाबांच्या चमत्काराचा दावा करण्यात आलाय। फोन करा काय चमत्कार हो गया वीडियो में आना चाहिए। गॅस वाढवा ना थोडा। थोड़ा हळू वाढवा थोड़ा जरा बाकीच्यांना काढून साई बाबा की जय, साईनाथ महाराज की जय। बाकीच्यांना काढून देत झाले ना। चला स्टोक यायला पाहिजे। हा पुरा ही लाईन यायला पाहिजे ती बरोबर। फोटो काढले माझी शूटिंग नाही आहे फुल आहे आचार्य है ना। एक मिनिट हाँ आचार्य सर आचार्य कंपनी है आपल्या व्हिडिओ। तो दावा असा आहे की जोगेश्वरी मुंबईहून शिर्डीला जाण्यासाठी साईबाबांची पालखी निघाली होती। या साईबाबांच्या पालखीत अनेक भक्त सहभागी होते। पायी चालत असताना भक्तांना चहा घ्यायचा होता, तर त्यांनी एका जागी साईबाबांची पालखी थांबवली आणि चहा बनवण्यासाठी सोबत असलेलं साहित्य काढलं। मात्र यामध्ये गॅस शेगडी आणलेली होती, तर गॅस सिलेंडर आणायचं विसरून गेले होते। असं असताना त्यांनी साईबाबांचा जयघोष करत गॅस शेगडी पेटवली, तर खरंच शेगडी सुरू झाली आणि जवळपास 50 मिनिटं ही शेगडी गॅस सिलेंडर नसताना देखील सुरू होती, असा काही भक्तांनी दावा केला आहे। एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय। हा साईबाबांचा चमत्कार आहे। साईबाबा भक्तांसाठी धावून आले असं बोललं जातंय। मात्र असा चमत्कार खरंच होऊ शकतो का? त्या संदर्भात अनेकांची वेगवेगळी मतं आहेत। त्यात आम्ही एका गॅस सिलेंडर एक्सपर्ट कडून माहिती घेतली असता त्यांनी हा चमत्काराचा दावा खोडून काढला आहे। गॅसच्या नळीमध्ये काही गॅस शिल्लक असेल, त्यामुळे शेगडी सुरू झाली असं त्यांचं मत आहे। चमत्काराच्या दाव्यासंदर्भात आम्ही अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्य प्रधान सचिव डॉक्टर TR गोराणे यांच्याशी संपर्क साधून माहिती घेतली असता ते काय म्हणतायत ऐका। गॅस सिलेंडरच्या शेगडीच्या बर्नरपासून निघालेली नळी गॅस सिलेंडरला न जोडताही जवळपास 1 तासभर बर्नरमधून ज्वाळा येतात, अशा प्रकारचा चमत्कार सदृश्य व्हिडिओ मागील काही दिवसांपासून मीडियामधून व्हायरल होत आहे। खरं तर चमत्कार कधी घडलेले नाहीत, घडत नाहीत आणि घडणारही नाहीत असं आधुनिक विज्ञान सांगतं। मात्र जर बर्नरमधून आपोआप ज्वाळा येण्याचा चमत्कार असेल असा दावा कोणी करीत असेल तर महाराष्ट्र आणि त्यांचा हा दावा तपासू इच्छिते आणि जर ते सिद्ध झालं तर महाराष्ट्र आणीच्या वतीने 21 लाखाचं पारितोषिक त्यांना मिळणार आहे। म्हणून या व्हिडिओमधून आम्ही त्यांना अशा प्रकारचं जाहीर आव्हान देतो। जर ते आव्हान स्वीकारणार नसतील तर त्यांनी जनतेची जाहीर माफी मागावी किंवा जादूटोणा विरोधी कायद्याअंतर्गत त्यांच्यावर कारवाई करण्याचा प्रस्ताव आम्ही सादर करू। अंधश्रद्धा निर्मूलन समितीने हा दावा पूर्णपणे खोडून काढला आहे। तसेच जर कोणी आमचं हे आव्हान स्वीकारून खरंच सिद्ध करून दाखवणार असेल तर 21 लाख रुपयांचं बक्षीस त्यांनी जाहीर केलंय। अन्यथा चुकीच्या अफवा पसरवू नका, माफी मागा असंही म्हटलंय। नाहीतर जादूटोणा विरोधी कायद्याअंतर्गत कारवाई करण्याचा प्रस्ताव आम्ही दाखल करू, अशी भूमिकाही अंधश्रद्धा निर्मूलन समितीने घेतली आहे। न्यूज 24 महाराष्ट्र लाईव्ह अंधश्रद्धेला कोणत्याही प्रकारे खतपाणी घालत नाहीये। जो व्हिडिओ व्हायरल झालाय त्यामागचं नेमकं सत्य काय आहे हेच प्रेक्षकांसमोर आणण्याचा आमचा प्रयत्न आहे। विठ्ठल भाडमुखे, न्यूज 24 महाराष्ट्र लाईव्ह, नाशिक।